दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे। ही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विजयी संघातील खेळाडूंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत विजयी रॅली काढण्यात आली आहे। आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कॅप्टन प्रतीक वायकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वायकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। खो खोच्या पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे। या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे। देशासाठी दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं हेमंत रासने यांनी यावेळी सांगितलं। कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासियांच्या अपेक्षांची जबाबदारी होती। वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद असल्याचं पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वायकर याने सांगितलं। यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, चंद्रकांत पोटे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघाचा प्रशिक्षक आहे आणि या सगळ्या विश्वात ज्या खेळांनी आपला अभिमान वाढवला, जगजेता झालो, तो सगळा संघ हा कसबा मतदारसंघातील आहे। त्याबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो, अभिनंदन करतो आणि या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। यांची पुढची कारकीर्द अशीच जगजेता म्हणून कायम राहो आणि याकरता त्यांना जी काय मदत लागेल ती सर्वोपरी मदत राज्य सरकार, केंद्र सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या बरोबर राहील एवढं मी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो। कप्तान प्रतीक वायकर, शिक्षक शिरीन गोडबोले आणि महिला प्रशिक्षक प्राचीताई वायकर यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। भारतात होणारा हा विश्वचषक हा पहिल्यांदाच होणार होता आणि मला असं वाटतं की भारताने तो जिंकवला आणि जिंकावा हे आमची पहिल्यापासून अशीच भावना होती। त्यामुळे आम्ही मेहनत सुद्धा त्याच पद्धतीने घेत होतो। तर आज आम्ही खूप जिंकलोय याचा खूप खूप आनंद आहे आणि आज आम्ही येणार होतो। आम्हाला माहिती नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हेमंतदादा रासनेंनी एवढं मोठं आयोजन केलंय, तर त्यांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एक कारण कौतुकाची थाप पाठीवर बसणं हे पण खूप महत्वाचं असतं। आम्ही जिंकून आलेलो आणि मला असं वाटतं की याचं श्रेय सगळं मी देतो माझ्या टीमला आणि ज्यांनी खो खो साठी पूर्ण समर्पण दिलंय, शारीरिक किंवा मानसिक असू दे, त्यांनी खूप काळ हा खो खो साठी घालवलाय। हे मेडल मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आहे आणि मी ज्यांच्या सोबत खेळलोय एवढ्या टीम्स मधनं हे त्यांच्यासाठीचं मेडल आहे, कारण त्यांच्या व्यतिरिक्त हे शक्य नव्हतं आणि आज मी इथपर्यंत पोहोचलोय त्यांच्यामुळे पोहोचलोय। सो मला त्या सगळ्यांना पण धन्यवाद सांगायचं आहे की ते माझ्यासोबत होते म्हणून मी आज घडू शकलो आणि माझ्या प्रशिक्षकांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो। आमच्या महाराष्ट्र असोसिएशनचे श्री चंद्रजीतजी जाधव, कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले आणि आमचे सर शिरीन गोडबोले, श्रीरंग इनामदार असतील, तर यांचा मला खूप नेहमीच सपोर्ट झालेला आहे। तर यांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो। गेले महिनाभर आम्ही दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये जे 60 मुलांनी आणि मुलींनी मला जे प्रशिक्षणासाठी जे मदत केली किंवा त्यांनी आमचं जे प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटर्जीज होते की आम्हाला हा विश्वचषक जिंकण्यासाठी जे आम्ही ठरवलं होतं ते करून दाखवलं, यासाठी सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिवादन करते। तसंच हेमंत भाऊ रासने यांनी जे आमचं स्वागत केलंय हे तर अक्षरशः स्वप्नपूर्ती झाली सगळ्याची।